सन्माननीय प्रसादजी कालेकर आपण व्यासपीठावर यायचं आहे। सन्माननीय प्रसादजी कालेकर। जोपर्यंत सामन्याला सुरुवात होते तोपर्यंत आपण सर्व मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार व्यासपीठावर घेणार आहोत। सन्माननीय प्रसाद कालेकर, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। आइए इस वक्त सलामी बल्लेबाज मैदान के अंदर जा रहे हैं। सबसे फेमस खिलाड़ी अक्षय मैदान के अंदर इस वक्त सलामी जोड़ी मैदान के अंदर निकलती हुई प्रारंभिक जोड़ी, उनके साथ में यहां पर है दूसरे बल्लेबाज जो कि बल्लेबाजी के लिए समित्र इस वक्त बल्लेबाजी के लिए जा रहे हैं। आइए कमेंट्री बॉक्स के ऊपर हम जाते हैं सीधे वहां पर कमेंट्री बॉक्स के लिए हमारे मराठी कमेंटर वहां पर ठाकुर वहां पर है। उसके पहले यहां पर मैं अंकुर को कहूंगा। अंकुर। धन्यवाद धनंजय। तर व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झालंय असे भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय धैर्यशील दादा पाटील यांचं शुभ आगमन काही क्षणापूर्वीच व्यासपीठावर झाले। माझी विनंती असेल आदरणीय छोटम शेट यांना की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। धैर्यशील दादांबद्दल बोलायचं झालं मित्रांनो तर मोहन भाईंचा वसा आणि वारसा आपल्या खांद्यावर यशस्वीपणे पेलत आजपर्यंतची राजकीय कारकीर्द यशस्वीरित्या पार पाडलेले पेण तालुक्याचे माजी आमदार तसेच भारतीय जनता पार्टी रायगड जिल्ह्याचे अध्यक्षपद सध्या ते भूषवत आहेत। धन्यवाद दादा। आइए ओवर टू कमेंट्री बॉक्स के पास हम अब चलना चाहेंगे। उसके बाद अभी भी और कोई मान्यवर वहां पर है जिनका हम स्वागत करना चाहते हैं। अंकुर। सन्माननीय प्रसादजी काळसेकर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। सन्माननीय प्रसादजी काळसेकर। बोलत असतील तर लगेच देऊया, मॅच चालू झाली। दोन्ही संघाने लक्ष द्यायचं आहे। टाइमर सेट केलेला आहे आणि 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करणं गरजेचं असणार आहे। वळूया मैदानाकडे जेथे अलिबागचा सुपरस्टार, अलिबागची शान, अलिबागचा सन्मान असलेला खेळाडू अक्षय पाटील सज्ज होता बॅटिंग करण्यासाठी। गोलंदाजी मार्क वरती मात्र एक विकेट टेकिंग गोलंदाज शौलला बिलॉंग करणारा वैभव आंबुकर थेरुंडा संघासाठी षटक क्रमांक पहिला घेऊन आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत असताना अक्षय वर्सेस वैभव अशा पद्धतीचा सामना पॉवर प्ले 1 मध्ये पाहायला मिळेल। पहिला चेंडू मोनाने ठोकलाय खास आपल्या शैलीमध्ये हेलिकॉप्टर षटकार। मध्ये खास आपल्या शैलीमध्ये षटकार लगावलाय अक्षय पाटील अर्थात मोन्या याने। दूसरा चेंडू, क्या बात है, व्हाट अ फैंटास्टिक शॉट बाय अक्षय पाटील, सेकंड इन अ रो।
असताना आपले सिग्नेचर शॉट तो मात्र मैदानावरती दाखवून देत असताना पाहायला मिळालाय. पहिले दोन्ही चेंडू आपण पाहिले ना तर अगदी चांगल्या क्वालिटीचे होते, पण मोन्याने अगदी सहजपणे ते षटकाराच्या बाहेर फेकून दिले. अत्यंत विध्वंसक, अत्यंत तोडफोडवाली सुरुवात तो करत असताना येथे मात्र एज अँड टेकन मोठा मासा गळाला. अक्षय पाटील बॅक टू द पवेलियन, प्राइजलेस विकेट. मात्र मैदानावरती मिळालेली पाहायला मिळते. यानंतर होणार सामना आद्य सप्लायर्स मात्रोळी आणि पेझारी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असणार आहे आपला पूर्ण स्क्वॉड घेऊन आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे यायचं आहे. फोटो सेशन साठी dreamscricket.in ची टीम तुमचा वेट करते. मैदानावरती नवीन खेळाडू अर्जुन भगत पाहायला मिळतोय. कोलेश्वरी भाग संघाचा हा खेळाडू आज मात्र जय हनुमान फकीरपाडा संघाला रिप्रेझेंट करतोय. अक्षय पाटीलने ज्या पद्धतीने सुरुवात केलेली ना ते पाहता असं वाटलं होतं की ते मोठी धावसंख्या ते उभारतील, पण कुठेतरी अक्षय मोन्याचं लवकर बाद होणं त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा धक्का जय हनुमान फकीरपाडा संघाला बसताना पाहायला मिळेल. वैभव अंबुकरने त्याच्या मार्गातील मोठा अडथळा खऱ्या अर्थाने दूर केलाय. अर्जुन भगत आता नवीन फलंदाज बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. एक शैलीदार खेळाडू आहे, टेक्निकली साऊंड असा हा बॅट्समन मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. 360 डिग्री मध्ये नेहमीच चांगले बॅटिंग करण्यासाठी अर्जुन ओळखला जातो. आज तो कशा पद्धतीने बॅटिंग करणार. अर्जुन बॅटिंगला आलाय आणि पहिल्या चेंडूवरती शॉट फाईन लेगला टिपला गेलाय. दिगंबरच्या माध्यमातून अर्जुन सुद्धा जाईल गोल्डन डक वरती माघारी. सेकंड विकेट इन अ रो. पाहिजे त्या पद्धतीचा स्टार्ट जरूर मिळाला नव्हता, पण त्यानंतर त्याने स्वतःला सावरलं आणि आता कमालीचा कमबॅक त्याने करून दाखवले. अगदी दिमागदार पुनरागमन अलिबाग प्रीमियर लीग मध्ये त्याने करून दाखवलंय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद झालाय. ऑन हॅट्रिक पाहायला मिळतोय वैभव अंबुकर. अलिबाग प्रीमियर लीग मधली दुसरी हॅट्रिक तो साकारणार का. नवीन खेळाडू जय पाटील मैदानावरती पाहायला मिळतोय. जय हनुमान फकीरपाडा संघाने ज्या पद्धतीने स्टार्ट मिळवला होता ना असं वाटलं होतं की कुठेतरी 80+ ते जातील, पण मोन्या बाद झाल्यानंतर पूर्णपणे आपण पाहतोय त्यांचा संघ अडखळत करत असताना पाहायला मिळतोय. ऑन हॅट्रिक वैभव अंबुकर. हॅट्रिक अचीव येते तो करणार का. हॅट्रिक बॉल. येथे मात्र फटका अगदी दैदीप्यमान पॉइंटच्या आणि स्वीपरच्या मधून आला एक शानदार चौकार. मैदानावरती एका बाजूने षटकार चौकार येत आहेत तर दुसऱ्या बाजूने विकेट पडतात. अगदी संमिश्र स्वरूप षटक मैदानावरती पाहायला मिळते. वैभव अंबुकरने 16 धावा जरूर खर्च केल्यात, पण 2 विकेट सुद्धा त्याने प्राप्त केल्यात. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु पंचांकडून कोणताही इशारा नाहीये. अलिबाग प्रीमियर लीग पर्व दुसरं आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं छोटम शेट यांचा आपण धन्यवाद मानूया, कारण त्यांच्याचमुळे आपल्याला एवढी मोठी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा खेळायला मिळत असते. आणि ज्यावेळी छोटम शेट यांचा विषय असतो ना त्यावेळी नेहमीच भव्य दिव्य असं आयोजन. खऱ्या अर्थानं अलिबागमध्ये एखादा फेस्टिवल किंवा एखादा स्पर्धा कोणी आयोजित करावी ना ती नेहमी छोटम शेट यांनीच, कारण त्यांचं असणारं आयोजन नेहमी अद्भुत. थँक्यू. मी लॉंग ऑन क्षेत्राच्या बसलोय या ठिकाणी. आपण भोसले वॉरियरचे सर्व खेळाडू बसलेले आहेत. कसं वाटतं या ठिकाणी आणि आपलं नाव दादा. खूप छान वाटते. हे मैदान बघितल्यावर सगळेजण खूप चांगले बोलतात.
पण एवढं असं वाटतं की खूप सर्व चांगलं केलेलं आहे आणि छोटम शेटचे एवढे आभार मानतो आम्ही. असं मैदान कधी बघितलं नाही आम्ही. मी भोसले वायरचा मॅनेजर बोलतो मी. खूप चांगलं आयोजन आहे. नक्की तुलाच आपण आवाज देऊया. जय श्रीराम, जय श्रीराम. अजून कोण खेळाडू आहे या ठिकाणी वरती बसलेले आहेत? तुमचा आवडता खेळाडू कुठला? आवडता खेळाडू कुठला संघातला या ठिकाणी? येस सर, आवडता खेळाडू कुठला तुमचा संघातला? का म्हणजे कोण मॅच खेळेल ही असं तुम्हाला वाटतं? चांगले सगळेच चांगले प्लेयर आहेत. त्यात अजय चौरकर आमचा कॅप्टन आहे. खूप सुंदर बॅटिंग करेल. त्याच्या इनिंगमध्ये तो चांगला योगदान देईल. आदरणीय छोटम शेठ तुम्हाला पाहता, तुम्हाला त्यांच्याबद्दल काय सांगाल आदरणीय छोटम शेठ? कारण हे पहिल्यांदाच प्लॅटफॉर्म बनवलंय इकडच्या ग्रामीण खेळाडूंसाठी तयार केलेले प्लॅटफॉर्म आहे क्रिकेटच्या माध्यमातून. हे बसल्या जागी मला ते एक स्टेडियमच वाटते आणि पुढच्याला पण एक चांगलेच हे स्टेडियमच असं कधी बघायला भेटत नाही. नक्की नक्की आपण पुन्हा एकदा जोरात आवाज देऊया. सर्वजण हात वरती करा. या वा ओ ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. ओहो, फटका फसलाय आणि त्यानंतर मात्र फुलातून प्रयत्न त्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाला. कमालीची डाळी त्याने मात्र लगावली. प्रयत्नांची पराकाष्ठा, शर्तीचे प्रयत्न त्याच्याकडून पाहायला मिळाले. अगदी 100% कमिटमेंट त्याच्याकडून आपण पाहतोय. गौ ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. थँक्यू. मैदानामध्ये हल्ले प्रति हल्ले आपण पाहतोय. अजय चौलकर टीम कॅप्टन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय थेरुंडा संघाच्या माध्यमातून. मागील वर्षी थेरुंडा संघाचं अगदी थोडक्यात हुकलेलं फायनलचं स्वप्न या वर्षी अजय चौलकर पूर्ण करणार का? या वर्षी त्यांचा स्क्वॉड चांगला पाहायला मिळतोय. ऑपोजिट स्क्वॉड सुद्धा तितकाच चांगला आहे. त्यामुळे बॅक टू वर्सेस बेस्ट अशा पद्धतीचा मुकाबला पाहायला मिळतोय. आपण पाहतो आमच्या VIP डायस वरती. ताई, तुमचा आवडता खेळाडू कुठला आहे या मैदानात आपण पाहताय संघातले? आहे ना, प्रारंभ पाटील आहे, ओंकार पाटील आहे. क्या बात आहे. या ठिकाणी सर्व महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत. जोरात टाळ्या जाऊ आपल्या महिलांसाठी. टाळ्या वाजा प्लीज जोरदार त्यांच्यासाठी. वेलकम. तुफानी फलंदाजी जय पाटणकरने फलंदाजीचा आविष्कार मैदानावरती पेश केलाय. थँक्यू. ताई, तुम्हाला अजून काय की आदरणीय छोटम शेठ यांच्या माध्यमातून आपण क्रिकेट पाहतो, कबड्डी पाहतो, तुम्हाला काय वाटतं अजून काय कार्यक्रम केले पाहिजेत का? महिलांसाठी पण क्रिकेटची अरेंजमेंट केली पाहिजे खेळण्यासाठी. क्या टायमाला झिराड प्रीमियर लीग मध्ये एक महिलाचा संघ उतरला पाहिजे. छोटम दादा, थँक्यू ताई. ओहो, जय पाटणकर कमाल करतोय. चौकारांची हॅट्रिक त्याच्या होत असताना फलंदाज जय पाटील याने या दरम्यान मात्र लाऊड अपील जरूर पाहायला मिळालं, परंतु षटक क्रमांक सेकंड येथे संपूर्णात आले. जय पाटीलची तुफानी खेळी आपण मैदानावरती पाहतोय. पॉवर प्ले कशा पद्धतीने भेदायचा हे मात्र जय पाटील याने दाखवून दिलं. यंगस्टर आहे परंतु अगदी डॅशिंग आणि त्याच वेळी डायनामिक स्वरूपाची फलंदाजी मैदानावरती तो करत असताना नवखार गावाला तो बिलॉंग करतो आणि नवखार म्हटलं की त्यांच्या रक्तातच आक्रमकता असते. ही नवखारची आक्रमकता आपण जय पाटीलच्या माध्यमातून आज मैदानावरती पाहतोय. सन्मित्र मात्रेकडे एक फारसा अनुभव आहे, प्रदीर्घ असा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. सन्मित्र मात्रे म्हटलं की नेहमीच त्याच्या बॅटमधनं अगदी लांब पल्ल्याचे पल्लेदार षटकार येत असतात. आज कुठेतरी तो अँकर रोल मैदानावरती पेश करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये 29 धावा आल्यात. सलामी अगदी चांगल्या पद्धतीने झाले. वॉल बिगन, ड्रीम स्टार्ट आणि खऱ्या अर्थानं जो स्टार्ट अपेक्षित होता ना तो स्टार्ट मात्र मिळालाय. 29 ऑन द बुट. वैभव आंबुकर पहिल्या षटकात थोडा एक्सपेन्सिव्ह जरूर ठरला.
या षटकात पाहूया. पहिला चेंडू सन्मित्रने ठोकलाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. फ्लॅट अँड फ्युरियस ओव्हर द बॉलर हेड. स्टँड अँड डिस्पॅच. येतोय दणदणीत षटकार. चौफेर फटकेबाजी होते प्रत्येक फलंदाजाकडून. आपण पाहतोय फक्त आणि फक्त अटॅकिंग क्रिकेट. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ अ डिफेन्स. या पद्धतीने मैदानावरती होणारी फलंदाजी. आणि आता मात्र जे हनुमान फकीरपाडा संघ अगदी सुस्थितीमध्ये पाहायला मिळते. वेल इस्टॅब्लिश धावसंख्या त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी लो फुल टॉस फटका चांगला आहे. डीप स्कोअर लागला क्षेत्ररक्षक जरूर पाहायला मिळते. सिंगल येतो या चेंडूवरती. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर 5 षटकांचा हा सामना आहे, परंतु धावसंख्या अत्यंत चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाले. 36 धावा धावफलकावर लागल्यात. याचा अर्थ एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना पाहायला मिळतात ते फलंदाजी करणाऱ्या संघातील फलंदाज. युवा खेळाडू आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती जाणे मात्र सर्वांना आज प्रभावित करणारी कामगिरी केले. इम्प्रेसिव्ह बॅटिंग जय पाटीलच्या माध्यमातून आज मात्र आपल्याला पाहायला मिळाले. जय पाटीलने यावेळी ठोकलाय चेंडूला. लॉंग ऑन द रिजनला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. त्याने टिपलाय शानदार कॅच. बिग ब्लो फॉर टीम जय हनुमान फकीरपाडा. मैदानावरती येतोय झिराडचा लोकल बॉय सन ऑफ सॉइल. अलिबाग मध्ये अगदी लांब वरचे षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला मान फ्रॉम झिराड अजिंक्य वैद्य. चांगल्या पद्धतीने प्लॅटफॉर्म मात्र सेट करून दिलाय तो टॉप ऑर्डरने. आता पाहूया मिडल ऑर्डरच्या बॅट्समन मैदानावरती कशा पद्धतीने बॅटिंग करणार. वैभव अंबुकरने या चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आला, पण त्यानंतर त्याने अगदी दिमाखदार पद्धतीने पुनरागमन सुद्धा करून दाखवलं. अजिंक्य वैद्यासारखा एक पॉवर हिटर आता मैदानावरती आलाय, जो खऱ्या अर्थाने या झिराडचा सुपुत्र देखील आहे. त्याची फलंदाजी बघणं हा नेहमीच एक वेगळा पद्धतीचा आनंद असतो. परंतु आज संघ अडचणीमध्ये असताना अजिंक्य वैद्य मैदानावरती कशा पद्धतीने कामगिरी करणार. अजिंक्यच्या बॅटिंगकडे संपूर्ण झिराडवासियांचे आता लक्ष लागले. आज मात्र तो जय हनुमान फकीरपाडा या संघासाठी खेळत असताना पाहायला मिळतोय. मागील वर्षामध्ये अगदी वन मॅन शो वन मॅन आर्मी या पद्धतीची बॅटिंग त्याने करून दाखवली होती. पहिला चेंडू लावड बिल. अजिंक्य वैद्य गोल्डन डक वरती जातोय माघारी. मोठा मासा लागलाय गाला. प्राइसलेस विकेट, प्रिसियस विकेट फॉर टीम भोसले वॉरियर्स तेरुंडा. हनुमान फकीरपाडा संघाचा सर्वाधिक एक्सपेन्सिव्ह खेळाडू होता, परंतु आज मात्र त्याला फारसं काही करता आला नाहीये. विशेष अशी कामगिरी तो आज करू शकला नाहीये. आणि वैभव अंबुकर पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद झालेत. नवीन खेळाडू अमित भितले आता बॅटिंग करण्यासाठी येतोय. Hat-trick ball. Amit Bhitle on the strike.
ओहो, वैभव अंबुकर आपल्या रंगात येत असताना पाहायला मिळतोय. अगदी फायरी स्पेल त्याच्याकडून पाहायला मिळालं. अगदी योग्य त्या चॅनल मध्ये होणारी गोलंदाजी, यामुळे फलंदाजाला त्याने मात्र पूर्णतः बॅकफूट वरती लोटलेला आहे. कुठेतरी जय हनुमान फकीरपाडा संघ पहिल्या 2 षटकांमध्ये आघाडीवरती पाहायला मिळत होतं, तो आता मात्र कमालीचा बॅकफूट वरती गेलेला पाहायला मिळतोय. वैभव अंबुकर आपल्या रंगात आलाय. अमित भितलेने यावेळी फटका चांगला लगावलाय. लॉंग ऑफ रिझनला ते पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक अजय चौलकर. फक्त सिंगल मिळाल्या चेंडूवरती. वैभवचं एक भन्नाट ओव्हर ते पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर खाल्ला, पण त्यानंतर 5 चेंडूवरती केवळ 2 धावा त्याने खर्च केल्या. अत्यंत चांगल्या पद्धतीने वैभवने हे षटक टाकले आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत 37. वैभव अंबुकरचं बॉलिंग अनालिसिस जर आपण पाहिलं ना, तर 2 षटकं 24 धावा आणि 4 खेळाडू बाद. आपण जर पाहिलं तर 4 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परत गेलेले आहेत आणि हे 4ही विकेट टिपण्याचं कार्य वैभव अंबुकर या चौलच्या गोलंदाजाने करून दाखवलंय. षटक क्रमांक 4 आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत असताना अलिबाग टेनिस क्रिकेट विश्वातील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम अलिबाग कोळीवाडा रोहित पाटील. रोहित पाटील म्हटलं की त्याची बॅटिंग, त्याची मध्यम गती, गोलंदाजी नेहमी चर्चेचा विषय असतो. जमलेल्या जोड्या फोडण्यामध्ये रोहित पाटील ओळखला जातो. अमित भितळेकडे जर आपण पाहिलं ना, तर चांगल्या पद्धतीने तंत्रशुद्ध फलंदाजी करण्याची कॅपॅसिटी आहे. एक वेगळ्या पद्धतीचा कॅलिबर पोटेन्शियल या खेळाडूकडे आहे. त्याला मात्र लौकिकाला साजेशी कामगिरी आज मैदानावरती करून दाखवावं लागेल. अलिबाग प्रीमियर लीगचा हा मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्म वरती अमित भितळे कशा पद्धतीने कामगिरी करणार, लेट्स सी. पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट खेळलेला आहे. ओमकार पाटील पाहायला मिळतोय. सिंगल मिळाल्या चेंडूवरती. डबल सिंगल मध्ये जर डिलिंग झाली तर काही फरक पडणार नाहीये जय हनुमान फकीरपाडा संघाला, भोसले वॉरियर्स थेरुंडा संघाला. जय हनुमान फकीरपाडा संघाला आता मात्र चांगल्या पद्धतीने धावसंख्या उभारावी लागेल. मोठ्या फटक्यांसाठी ट्राय करावं लागेल. सन्मित मात्रेकडे ती कॅपॅसिटी आहे. कुठेतरी सन्मित्राची बॅट अद्यापर्यंत शांत पाहायला मिळते. सन्मित्राला आता मात्र मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावा लागेल, कारण त्याचा संघ थोड्याफार प्रमाणात अडचणीचा सामना करतोय. सन्मित्राकडून मिस टाइम फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक चांगला ॲथलेटिझम दाखवतोय आणि अप्रतिम कॅच, डोळ्याचा पाळणा फेडणारा जल मात्र टिपला गेलाय कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. थर्ड खेळाडू अजिंक्य मात्रे म्हटलं की स्लॉग गोर मध्ये नेहमी आक्रमक दर्जाची फलंदाजी. अजिंक्य मात्रेला आपला नॅचरल गेम, आपला नैसर्गिक खेळ आज मात्र मैदानावरती करून दाखवावा लागेल. 38 वर 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले पाहायला मिळालेत. कुठेतरी दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही आता जय हनुमान फकीरपाडा संघावरती. किट्टू 11 जय हनुमान फकीरपाडा संघ आता ट्रबल्स मध्ये पाहायला मिळतोय. कॉन्फ्लिक्ट ते मात्र करत असताना हा चेंडू मात्र रोहित पाटील याचा अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड ऑफ द ऑप्शनच्या बराचसा बाहेर. क्रिकेटचा नियम क्रमांक 22 मात्र इथे लावला जातोय. 1 धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. आता 39 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजिंक्य मात्रेवरती सर्वांच्या नजरा लागल्यात. या खेळाडूकडे ती कॅपॅसिटी आहे, ते पोटेन्शियल आहे. चांगला चेंडू येथे पाहायला मिळतोय. रोहित पाटील कमालीची दर्जेदार गोलंदाजी करतोय. मोठे फटके मारू देत नाहीये. आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी तो मात्र मैदानावरती करून दाखवतोय. रोहित पाटील खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 4थ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करतोय. समोर अगदी चांगल्या पद्धतीचे फलंदाज असताना त्याच्याकडनं क्वालिटेटिव्ह गोलंदाजी पाहायला मिळते. अमित भितळे एक ॲग्रेसिव्ह बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतोय. ओहो, स्विंग अँड मिस.
What a fantastic and phenomenal bowling by रोहित पाटील. त्याच्या गोलंदाजीचा क्लास, त्याच्याकडे असलेला दर्जा मैदानावरती तो मात्र दाखवून देतोय. आणि आज बऱ्याचशा दिवसानंतर रोहित पाटील चांगल्या दर्जाच्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. अलिबाग प्रीमियर लीगच्या या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती त्याने मात्र स्वतःला एक चांगल्या पद्धतीने सिद्ध केले. अमित भितळ्याला मात्र आपण पाहतोय मोठ्या फटक्या वाचून वंचित केलं जाते. हात खोलण्याची संधी देत नाहीये गोलंदाज रोहित पाटील. कमालीचा टिचून मारा त्याच्याकडून अद्यापर्यंत पाहायला मिळतोय. या षटकामध्ये केवळ 4 धावा पाहायला मिळाल्यात. रोहित पाटीलचे हे षटक थेरुंडा संघासाठी एक नवसंजीवनी देणारा पाहायला मिळालं. अजिंक्यच्या बॅटमधनं फटका चांगला स्ट्रेट ऑफ द विकेट, लॉंग ऑफच्या बाहेर अजिंक्यच्या बॅटमधनं येतोय दर्जेदार क्लासिकल चौकार. मात्र येणं शिल्लक आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये कमालीची धावसंख्या जय हनुमान फकीरपाडा संघाची आणि त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये किट्टी विलियन जय हनुमान फकीरपाडा संघ कुठेतरी बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. प्रज्वल ठाकूरच्या हाती आता कर्णधाराने चेंडू सुपूर्द केले. खऱ्या अर्थानं प्रज्वल ठाकूर हा चेंडू फिरवण्यासाठी ओळखला जातो. अलिबाग तालुक्यातील एक जबरदस्त डावखोरा खेळाडू म्हणून नेहमीच प्रज्वलकडे पाहिलं जातं. हा रेवदंड्याचा गोलंदाज आज मात्र थेरुंडा संघासाठी खेळत असताना कशा पद्धतीने आपली कामगिरी साकारेल. खऱ्या अर्थानं प्रज्वल ठाकूर हा पहिल्या 2 ओव्हर्समध्ये नेहमी गोलंदाजी करतोय. आज स्पर्धा वेगळी आहे आणि आज त्याला स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करायची आहे. पाहूया आता प्रज्वल ठाकूर या अंतिम ओव्हरमध्ये कशा पद्धतीने आपली गोलंदाजी साकारणार. अमित भितळे मात्र खूप साऱ्या प्रमाणात संघर्ष करतोय. पहिला चेंडूवरती मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, अमित मात्र कुठेतरी चकलेला पाहायला मिळाला. त्यानंतर अजिंक्यने स्ट्राईक आपल्या स्वतःकडे घेतले. अजिंक्य मात्र असा खेळाडू आहे ना, स्लॉग ओव्हर मध्ये नेहमी 2-3 षटकार मारून तो अलगद जातो, कधी जातो कळत सुद्धा नाहीये. पण आता पाहूया अजिंक्य मात्र कशा पद्धतीने आपली कामगिरी साकारणार. आता 46 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. सफल झाला. त्यानंतर मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन ने मात्र आपण पाहतोय प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. परंतु प्रज्वल ठाकूर आपल्या बोटांची जादू मैदानावरती दाखवून देत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये असलेलं कसब, कौशल्य, तंत्र अगदी चांगल्या पद्धतीने प्रज्वल ठाकूर दाखवून देतोय. धावा अगदी कमी पाहायला मिळतात. प्रज्वल ठाकूर अंतिम षटकामध्ये कमालीची गोलंदाजी करतोय. ओहो, यावेळी काय घडलं जाते मैदानावरती दोन्ही फलंदाज एकाच क्रीज वरती. वॉटिंग फॉर अंपायर डिसिजन. पंचांकडून इशाराला हा चेंडू वाईड आहे, पण कोणता फलंदाज बाद आहे आपण वेट करूया पंचांच्या डिसिजनचा. पाहूया आता पंच कोणत्या खेळाडूला बाद ठरवतायत. आणि अमित भितळे आणि अजिंक्य मात्र तेथे होता. अजूनही पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आम्हाला आहे. नक्की कोणता खेळाडू बाद झालेला आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय अलिबाग प्रीमियर लीगचं अफलातून असं 3रं पर्व पाहायला मिळतंय. प्रज्वल ठाकूरची गोलंदाजी मैदानावरती रंगात आले. अगदी रॉकिंग गोलंदाजी तो करत असताना पाहायला मिळतोय. आपल्या भेदकतेने समोरच्या फलंदाजाला त्याने मात्र पूर्णतः निष्प्रभ करून सोडले. कमालीची गोलंदाजी, दमदार परफॉर्मन्स, तगडा परफॉर्मन्स भोसले वॉरियर्स थेरुंडा संघाचा पाहायला मिळाला. प्रत्येक गोलंदाजाने केलेली अतुलनीय गोलंदाजी, इनक्रेडिबल कामगिरी आणि त्याचमुळे इथे कुठेतरी किट्टू 11 जय हनुमान फकीरपाडा संघ मात्र दबावाखाली पाहायला मिळतोय. अमित भितळे जर आपण पाहिलं तर खूप जास्त प्रमाणात स्ट्रगल केलं. येथे आपण पाहतोय आपल्या स्क्रीन वरती एक्झॅक्टली काय झालं या चेंडूवरती.
पंचांचा निर्णय अमित भित्रे हा खेळाडू बाद असणार आहे असा तिसऱ्या पंचांकडून निर्णय आलेला आहे. नवीन खेळाडू आता मात्र मैदानावरती जात असताना पाहायला मिळतोय. कल्पेश म्हात्रे मान फ्रॉम धोकवडे. अंतिम षटक मैदानावरती चालू आहे. किट्टी विल्यमचे हनुमान फकीरपडा संघाला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड बॅटिंग करणं खऱ्या अर्थाने गरजेचं असणार आहे. सकारात्मक दृष्टिकोनाने बॅटिंग करावी लागेल तर ते नक्कीच या मॅच मध्ये येऊ शकतील. पण कुठेतरी अमित भित्रे खेळलेले जास्त प्रमाणात निर्धाव चेंडू आणि त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा दबाव दडपण क्रिएट होत असताना पाहायला मिळालाय. किट्टी विल्यमचे हनुमान फकीरपाडा या संघावरती अंतिम षटक मैदानावरती चालू पाहायला मिळते. पहिल्या दोन सामन्यामध्ये 70+ धावा आल्या पण या मॅच मध्ये आपण पाहतोय केवळ 47 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. हा चेंडू वाईड आहे त्यामुळे एक धाव नक्कीच ऍड केली जाईल स्कोरबोर्ड मध्ये आणि धावसंख्या मात्र 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 48 लॉस ऑफ 6 विकेट. अजिंक्य म्हात्रे त्याच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात कारण हा खेळाडू असा आहे जर तो खेळाडू लागला तर निश्चितपणे एक चांगली धावसंख्या आपल्या संघाला तो उभारून देईल. एक सन्मानजनक एक रिस्पेक्टेबल असा टार्गेट त्याच्या संघाला उभारून द्यायचा आहे. आणि पाहूया अजिंक्य मैदानावरती कशा पद्धतीने आता बॅटिंग करेल. प्रज्वल ठाकूरचा पुढला चेंडू झिराडेंकडून. यावेळी अजिंक्यने ठोकलाय चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सौरव दांडेकर त्याने टिपला एक शानदार झेल. अजिंक्य मात्र जाल बॅक टू द पवेलियन. वन मोर विकेट डाऊन. तिरपटोळा चित्र पाहायला मिळते. अत्यंत चांगल्या दर्जाची गोलंदाजी क्वालिटेटिव्ह गोलंदाजी पाहायला मिळाले. प्रज्वल ठाकूरचा पुढला चेंडू आपल्या ओव्हर मधील. ओहो क्या बात है. फलंदाजाला पुन्हा एकदा चकवले आणि येथे मात्र फलंदाज क्रमांक 8 जाईल मैदानातून माघारी परत. वन मोर विकेट डाऊन. प्रतीक पाटील मात्र आपण पाहतोय बाद झालेला पाहायला मिळतोय आणि आपल्या बोटांमधली जादू खऱ्या अर्थानं मैदानावरती प्रज्वल ठाकूरने स्लॉग मध्ये दाखवून दिले. नवीन खेळाडू विशाल जैतू आता बॅटिंग करण्यासाठी आलाय पण त्याच वेळी कल्पेश म्हात्रेचं स्ट्रायकिंग वर येणं महत्वाचं होतं कारण समोर डावखुरा गोलंदाज आहे त्यामुळे एखादा चान्स ते कल्पेश घेणार का ते सुद्धा पाहणं गरजेचं. येस इट इज. कल्पेशने ठोकलाय चेंडूला. या फटक्यामध्ये पॉवर पाहिजे त्या पद्धतीने पाहायला मिळत नाहीये. रॅली कॅच त्या टिपला गेलाय. अत्यंत देखणा झेल डोळ्याचा पाळणा फेडणारा झेल पाहायला मिळालाय. कल्पेश मात्र सुद्धा जाईल मैदानातून तंबूत परत.
टीम किट टू 11 जे हनुमान फकीरपडा संघाने भोसले वॉरियर्स तेरुंडा संघाची दमदार प्रभावी गोलंदाजी आणि धारदार गोलंदाजीमुळे आता मात्र बॅटिंग करणारा संघ संघर्ष करतोय. अंतिम चेंडूवरती जर विकेट आली तर ऑल आउट सुद्धा होईल. पहिल्या 2 षटकांमध्ये 29 धावा जरूर होत्या, पण त्या 3 षटकानंतर जी गोलंदाजी झालेला ती अगदी अफलातून स्वरूपाची. गोलंदाजाने शानदार गोलंदाजी करत असताना अमिट असा ठसा या मॅच वरती उमटवलाय. आता मात्र गोलंदाज कम्प्लिटली डॉमिनेट करत असताना अमित पारकर अंतिम बॅट्समन. अमित रिव्हर्स अटेम्प्ट करतोय. चेंडूवाला अगदी चांगला. प्रज्वल ठाकूरने कमालीची गोलंदाजी केली. 2 धावा त्याने या षटकात दिला, पण तो 1 धाव लेग बायची असल्या कारणाने फक्त 1 धाव कन्सिडर केला जाईल. स्लॉगर मध्ये झालेली गोलंदाजी अत्यंत बहारदार. 48 धावा धाव फलकावरती पाहायला जरूर मिळाल्यात. विजयासाठी 49 धाव संख्येची आवश्यकता असेल. हे टार्गेट चेस केलं जाणार की हे टार्गेट डिफेंड केलं जाणार याचा अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातो कपिल ठाकूर याचकडे. धन्यवाद कॉम्बॉक्स. धन्यवाद. अलिबाग प्रीमियर लीग पर्व 3च्या निमित्तानं व्यासपीठावर एक राजकीय क्षेत्रातलं उमदं व्यक्तिमत्व या ठिकाणी स्थानपन्न झालेलं आहे. सन्माननीय धैर्यशील दादा पाटील यांच्याविषयी म्हणायचं झालं तर आमदार असताना वाशी विभागाचा जो पाणी प्रश्न होता, ऐरणीवरचा पाणी प्रश्न, तो सोडवण्यासाठी त्यांनी पेण वाशी ते मंत्रालय असा पायी मोर्चा त्या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केला आणि त्या ठिकाणी तिथला पाणी प्रश्न सोडवण्याचा आणि प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला. त्यानंतर सभागृहात एक उत्कृष्ट वक्ता म्हणून ज्याची नेहमीच महाराष्ट्राने दखल घेतली, लोकांचं हित जपणारा, लोकांच्या सुखदुःखात सामील होणारा, लोकांना मायेची वागणूक देणारा असा हा नेता निश्चितच एका मोठ्या संधीची चाहूल दादांच्या माध्यमातून संपूर्ण रायगड जिल्हा अनुभवेल. मी विनंती करतो धैर्यशील दादा पाटील यांना की अलिबाग प्रीमियर लीग पर्व 3च्या निमित्तानं आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. अलिबाग प्रीमियर लीग 2024 आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस खरं तर छोटम शेठ यांच्या कल्पक नेतृत्वाखाली आणि अत्यंत कुशल राजकीय नेतृत्वाखाली या देखण्या स्पर्धा या ठिकाणी होत आहेत. आणि या अलिबागमध्ये उत्तमोत्तम क्रिकेटचे सामने कोण खेळू शकतो तर तो फक्त छोटम शेठ खेळू शकतो. छोटम शेठ खेळू शकतो. मित्रांनो, पैसे अनेकांकडे असतात, पैसेवाले अनेक जण असतात, अनेकांचे खिसे भरलेले असतात, पण भरलेले खिसे लोकांच्या हिताकरता कशा पद्धतीने मोकळे करायचे आणि पैशाचा वापर आपल्या हिताकरता केवळ न करता गोरगरीब जनतेकरता कशा पद्धतीने करावा याचं उत्तम उदाहरण करोनाच्या काळामध्ये छोटम शेठ यांनी या ठिकाणी घालून दिलं. ज्यावेळी करोनाच्या काळामध्ये भाऊ भावाला विचारत नव्हता, आई बापामध्ये सुद्धा फूट पडली होती, अंतर पडलं होतं, डॉक्टर सुद्धा अशा पेशंटला हात लावायला या ठिकाणी धजत नव्हता. अशा वेळी ज्यांचं पोट हातावरती होतं, ज्यांचं पोट सकाळच्या दुपारच्या मजुरीवरती होतं, अशा सर्व अडचणीत पडलेल्या माणसांना छोटम शेठ यांनी या ठिकाणी फार मोठा आधार दिला. आणि म्हणून मला नेहमी या ठिकाणी बोलावंसं वाटतं की पैसेवाले अनेक असतात, पण आपल्या पैशाचं रूपांतर ऐश्वर्यामध्ये करणारा, आपल्या पैशाचं रूपांतर गोरगरिबांच्या हिताकरता करणारा, आपल्या पैशाचं रूपांतर गोरगरिबांच्या कल्याणाकरता करणारा छोटम शेठ मात्र विरळाच असतो. आणि असा छोटम शेठ हा नेता म्हणून आपल्याला मिळालेला आहे. आणि म्हणून मी त्यांना एवढंच या ठिकाणी सांगेन की अशा पद्धतीने काम करणारा आणि गोरगरिबांमध्ये राहणारा आणि गोरगरिबांमध्ये राहत या ठिकाणी असलेल्या तरुणांना खेळण्याचं एवढी मोठी संधी देणारा छोटम शेठ हा भविष्याच्या काळामध्ये अलिबाग तालुक्याच्या राजकीय क्षितिजावर
तळपणारा एक मोठा तारा ठरेल, यामध्ये मित्रांनो कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून मी छोटम शेठ यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो, खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो. आणि अशी उत्तरोत्तर प्रगती या ठिकाणच्या इथल्या क्रिकेटची हो, इथल्या खेळाडूंची हो आणि आमच्या छोटम शेठची हो, अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद दादा. आपल्या आजच्या उपस्थितीने एक वेगळं चैतन्य या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला अनुभवायला मिळालं. त्याबद्दल साई क्रीडा मंडळ व साई महिला मंडळ ग्रामस्थ झिराड यांच्या माध्यमातून आम्ही आपले सहर्ष ऋणी आहोत. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हॅलो हॅलो, थँक्यू सो मच. आपण नाणेफेकीचा कॉल करून घेऊया. लगेच दोन्ही संघाने समोर यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. दोन्ही संघ समोर या प्लीज, लवकरात लवकर. थांबा, मॅच थोडीशी थांबवा. अलिबाग प्रीमियर लीग सीझन शेवटचा सामना आहे. आद्या स्पोर्ट्स म्हात्रोडी वर्सेस रायगड डायनामिक्स पेजारी. प्लीज लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. श्रीकांत शिरू या ठिकाणी लवकर या ठिकाणी. सुनील तटकरे फाउंडेशन आद्य सप्लायर्स मातोळी आणि रायगड डायनामोस पेझारी या दोन संघादरम्यानचा सामना टॉस केला जाईल. ओव्हर टू धनंजय. थँक्यू. आपण नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय. आदरणीय धैर्यशील दादा यांच्या सेटेल आणि हेड लिहिले आणि कॉल देणार आहे शूरवीर. ओके, हेड आपण पाहूया. आणि वा, हेड आणि शूरवीर काय निर्णय घेतला आपण या ठिकाणी? दोन मॅच तर चेस झाला नाही, परंतु ही मॅच जरा लो स्कोरिंग होणार आहे, त्यामुळे मी पण फिल्डिंग करायचा चान्स होतो. थँक्यू शूरवीर. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. जास्त वेळ घेत नाही आहे. आणि बॅटिंग तुमच्या संघाची आहे, कसं वाटतं? आणि पहिलीच आपण पाहतोय सामना धावसंख्या फक्त झाली आहे ती 40च्या आतमध्ये आहे. आपण तुमची बॅटिंग कशी असणार आहे? नक्कीच आम्ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. स्ट्रॅटर्जी तर काहीच नाही आहे, पण आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. धन्यवाद आपण सर्व मान्यवरांचं. या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित गोरगरिबांचा सेवक म्हणून ओळखणारे आदरणीय छोटम शेठ यांचा पूर्ण खरोखर त्यांनी ही जे प्लॅटफॉर्म निर्माण केलं आहे, खास करून आपल्या या तरुण अलिबागच्या सर्व खेळाडूंसाठी. आपण ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्सकडे जाऊया. त्या ठिकाणी आपण सामन्याला पाहतो. आमचे मराठीचे कॉमेंट्री त्या ठिकाणी आहेत. थँक्यू सो मच धनंजयजी. अलिबाग प्रीमियर लीग सीझन 3चं आपण आयोजन पाहतोय. बरेच मान्यवर या ठिकाणी येत आहेत, आपली उपस्थिती दर्शवत आहेत. सन्माननीय छोटम शेठ यांच्याबद्दल बरेचसं मार्गदर्शन या ठिकाणी सांगतायत, या खेळाविषयी सांगतायत, हा खेळ कशा पद्धतीने खेळला जावा याविषयी सांगतायत. छोटम शेठ विषयी बरंच व्यक्त या ठिकाणी धैर्यशील दादांनी या ठिकाणी गोष्टी व्यक्त केलेल्या आहेत. आणि जरूर या ठिकाणी त्या स्पर्धेतून या ठिकाणी विश्राम घेत आहेत. वळतो या मॅचकडे, ज्या वेळेला भोसले वॉरियर्स थेरोंडा विरुद्ध जय हनुमान फकीरपाडा असा सामना आपण पाहतोय. भोसले वॉरियर्स थेरोंडा संघ फलंदाजीसाठी आपण पाहतोय, ज्या ठिकाणी ओमकार पाटील फलंदाजीसाठी आहे. स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला अजय चौलकर अशी जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. मॅन फ्रॉम नौखार अक्षय पाटील यावेळेला आपल्याला फलंदाजीसाठी गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय, ज्याने लगातारच्या 2 चेंडूंवर 2 षटकार ठोकले. तदनंतरच्या चेंडूवर बिहाइंड द विकेट किपरच्या हातामध्ये झेल सोपावून माघारी परतला. तदनंतर संघ सावरता आत्ता मात्र आपण पाहिलाय 49 धावांपर्यंत पोहोचलाय. 49 धावांचं टार्गेट आहे. मग हे धावा कशा पद्धतीने रोखायच्या हे मोन्याला माहीत आहे. यासाठीच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मोन्या या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर दुसरा चेंडू. यावेळचा हा चेंडू मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन आहे, तिथे मात्र पहिली धाव स्कोर कार्डमध्ये ॲडशीट होणार बॅटमधून. ओमकार पाटील मॅन फ्रॉम साई झिराड अतिशय चांगली फलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे ही डोकेदुखी कोणत्या गोळीने, कोणत्या चेंडूने, कोणत्या स्ट्रॅटजीने दूर होईल हे देखील पाहणं फार गरजेचं असणार आहे. गती परिवर्तित चेंडू, ऑफकटर पद्धतीचा चेंडू, कदाचित बॅटला लागलाय की काय असं वाटलं होतं, परंतु विकेट किपरने तो चेंडू गॅदर केला नाहीये, पकडलेला नाहीये आणि तिथे मात्र ओ नो असा आवाज आलाय. पहिला चेंडू खेळत असताना फलंदाज अजय चौलकर या ठिकाणी
डॉट खेळतोय, त्यामुळे त्याला आता थोडंसं टेन्शन आहे, कारण अक्षय पाटीलने ज्या पद्धतीने अलिबागचं नाव रोशन केलेलं आहे या मॅचमध्ये त्याची सुद्धा या ठिकाणी थोडीशी त्याला अनुभवाचा वापर करावा लागेल. परंतु यावेळचा हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आउटसाइड ऑफ स्टंपला होता हा चेंडू. स्टंप टू स्टंप गोलंदाजी कर्ण पडले महागात. यावेळचा चेंडू दिशा दाखवलाय, फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये या चेंडूला भिरकावून दिलाय 4 धावांसाठी अजय चौलकर बँड्रा चौकार. टोटल असतो, कमी धावसंख्या असते तेव्हा गोलंदाजी करणाऱ्या संघाचा विकेट घेण्याचा प्रयत्न फार असतो. हाच प्रयत्न पाहायला मिळाला यावेळेस. खोलवर टाप्याची गोलंदाजी, शॉट कव्हरला क्षेत्ररक्षण आहे त्यामुळे तिथे मात्र चेंडूला रोखलं जाईल, धावांना रोखलं जाईल. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 12 धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय. युवराज सिंगचा जर्सी नंबर 2003, 2007 आणि 2011चा विश्वचषक कोण विसरणार नाहीये. त्याच दरम्यान आपण पाहतोय तेज तरर भन्नाट वेगाचा चेंडू. देअर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. बॉल जातोय विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती झाली 12 विदाउट लॉस. अशा पद्धतीचा धावफलक आपण पाहतोय. थैंक यू. मैं यहाँ पर बैठा हूँ डीप रीजन पर जहाँ पर पॉइंट है, वहाँ पर किट्टू 11 के ऑनर मनु भाई बैठे हुए, पूरी टीम यहाँ पर बैठी हुई फकीरपाड़ा की, जहाँ पर रन संख्या बहुत कम बने हैं. चिंता है बड़ी कि हमारी टीम क्या करेगी, कैसे खेलेगी, क्या करना, क्योंकि ये मैच उनके लिए है. आप लोग लाइव टेलीकास्ट देख रहे हैं. ऑन स्क्रीन हम यहाँ पर जा रहे हैं. यहाँ पर किट्टू 11 के ऑनर मनु भाई यहाँ पर बैठे हुए हैं. चला टाइम आहे 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं ही टाकायचीच आहेत आणि 5वं षटक चालू करायचं आहे. त्या अकॉर्डिंग तुम्ही या ठिकाणी गोलंदाजी करायची आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला आम्ही या ठिकाणी सांगत आहोत, त्यामुळे सूचना देत आहोत. या सूचनांचं पालन करणं फार गरजेचं आहे, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला 10 मॅचेस खेळवायच्या आहेत आणि मॅच नंबर 4 इज गोइंग ऑन. 4था सामना या ठिकाणी चालू आहे, त्यामुळे या सामन्यामध्ये कशा रीतीने या ठिकाणी खेळ करावा लागेल हे देखील पाहावं लागेल. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे, त्यामुळे 12 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळाला आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. तिथे मात्र अजय चौलकरच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलात, एक चौकार आपण पाहिलाय आणि त्यामुळेच का होईना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 आणि 12 अशा पद्धतीची धावसंख्या आपण पाहतोय. विशाल चैतू गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतंय. रिव्हर्स स्वीपचा फटका, यावेळेला जोरकश प्रहार, चेंडू जाईल सीमारेषा पार, असरदार चौकार. ज्या पद्धतीचे प्रयत्न झाले, खऱ्या अर्थाने असं वाटलं होतं की स्टंप टू स्टंप गोलंदाजी होईल, परंतु अवे फ्रॉम द बॉडी लेग स्टंपला सोडणारा चेंडू होता, त्याला सुद्धा भिरकावलाय कव्हर्स मध्ये. गती परिवर्तित चेंडू फटलाय, शॉट फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. यावेळी सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय. ओमकार पाटीलला माघारी परतावं लागेल. ओमकार पाटील इज गॉन बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे मास्टर. पॉइंटला तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याने धाव घेतली गलीपर्यंत, गली क्षेत्रातून 38 सर्कल पार केला आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये या ठिकाणी झेलला पकडलाय आणि फलंदाज ओमकार पाटीलला या ठिकाणी माघारी परतवलाय. बिग विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय जयेंद्र बलकवडे. या खेळाडूकडे सुद्धा क्षमता आहे, या खेळाडूकडे सुद्धा कॅपॅबिलिटी आहे आणि हा खेळाडू खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये टर्न अँड ट्विस्ट निर्माण करू शकतो, परंतु समोर असलेला गोलंदाज, ज्या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने स्वतःला प्रूव्ह केलेला आहे, मजबूत शरीरयष्टी आहे, परंतु या गोलंदाजाकडे एका कुशल रीतीने चेंडू टाकण्याची शैली सुद्धा आहे. मग कशा रीतीने तो स्वतःला सिद्ध करतोय हे सुद्धा
हे सुद्धा पाहणं फार गरजेचं असणार आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जिथे मात्र धावसंख्या आपण पाहतोय 16 धावसंख्या आपण पाहतोय एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज विशाल जैतूच्या समोर यावेळचा खोलवर टप्प्याचा चेंडू मिड विकेट रिजन मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि तिथे मात्र प्रोटेक्शन असल्यामुळे स्कोर कार्ड मध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होणार आणि 17 धावसंख्या या ठिकाणी स्कोर कार्डवर आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण नेहमी म्हणत असतो 17 हा धावसंख्या कधी कधी अशुभ सुद्धा मानली जाते. मग या अशुभ अंकाचा फायदा कोणत्या संघाला होईल हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. करंट रन रेट 11.33चा आहे. रिक्वायर्ड रन रेट 9.14चा अपेक्षित आहे. त्यामुळे स्ट्राईक एंडला असलेला संघाचा कर्णधार आता भोसले वॉरियर्स संघाचा कर्णधार इथे अजय चौलकर कशा रीतीने या ओव्हरचा सामना करतोय हे देखील पाहणं फार गरजेचं असणार आहे. कारण पॉवर प्लेचं शेवटचं षटक आहे. इथे मात्र एखादी विकेट मिळाली गोलंदाजी करणाऱ्या संघाला तर त्याचा फायदा होऊ शकतो. परंतु अजय चौलकरचे मनसुबे कशा रीतीचे आहेत, कशा पद्धतीचे आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू फुलटॉस होता. त्याला कन्वर्ट करायचा होता पॉइंट रिझन मध्ये 4 धावांसाठी, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची संगता होते. खराब चेंडूंवर मोठे प्रहार करावेच लागतील. कारण एकेरी दुहेरी धावांनी जर तुम्ही धावा बनवायला गेला तर कधी कधी तुम्हाला संभ्रमात टाकणारी गोलंदाजी होऊ शकते आणि तशाच पद्धतीचे प्रयत्न. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू कव्हर बाउंड्री लाईनचा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है. तानों के शोर में रहकर भी सच कहने की आदत है. मैं सागर जितना कह रहा हूं कितने कंकड़ फेंकोगे, मिटने वाला मैं नाम नहीं, तुम कब तक मुझको रोकोगे. बैकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. सिक्सर. की स्कोर कार्डवर धावसंख्या झालेली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा. जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची 18 चेंडूंमध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. अजूनही मॅच कुठेही गेलेले नाहीये. मी नेहमी म्हणत असतो गुलाब में काटे प्यार में चाटे और क्रिकेट में विकेट का महत्व बहुत बड़ा होता है. एखादी विकेट थोडासा टर्न अँड ट्विस्ट निर्धाव चेंडू येऊ शकतात. थोडासा या मॅचला स्लो डाऊन केलं जाऊ शकतं आणि तेच संभ्रम निर्माण करण्यासाठी मैदानात कदाचित मोन्या गोलंदाजी करू शकतो. 18 चेंडूंमध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. त्यामुळे मोन्याला आता टेन्शन वाढलेलं आहे. मोन्याचं टेन्शन वाढलेलं आहे आणि मोन्या कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी संधी देतोय हे देखील पाहणं फार गरजेचं असणार आहे. नवीन गोलंदाज कोण येणार आहे, कशा रीतीने गोलंदाजी करणार, कोण गोलंदाज आहे. अमित पारकर आपण पाहतोय. एक वेगळी स्ट्रॅटेजी. कदाचित मोन्या आला असता तर धावसंख्या रोखली जाऊ शकली असती, परंतु अमित पारकरला संधी मिळालेली आहे. बघा ना, या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला 3 वेळा संधी मिळते, बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग. मग आता मात्र गोलंदाजीची संधी मिळालेली आहे अमित पारकरला. कदाचित एखाद्या 2 विकेट या ओव्हरमध्ये मिळवून देऊन कदाचित एकेरी दुहेरी धावाचं जर षटक टाकलं तर 10चा रिक्वायर्ड रन रेट हा शेवटच्या 2 ओव्हरमध्ये येऊ शकतो. या स्ट्रॅटेजीज आहेत. कारण डावपेच जे तुम्हाला आखावेच लागतील. रणांगणात लढण्यासाठी येत असताना तुम्हाला प्लान ए, प्लान बी, प्लान सी, प्लान डी अशा ABCD प्रमाणे तुम्हाला प्लान बनवावेच लागतील. कारण प्रत्येक चेंडूवर क्रिकेटच्या या खेळामध्ये तुमचे प्लॅनिंग, तुमचे जे स्ट्रॅटेजी आहे त्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघाकडून होणार हे मात्र निश्चित आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पॉइंट रिजन मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, त्यामुळे फक्त 1 धाव मिळणार. अवे फ्रॉम द बॉडी बॅकफुटला जाऊन चेंडूला स्क्वेअर कट केलं होतं. पॉइंट रिजन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. एकेरी धावेने धाव फलक पुढे जाते. धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती आतापर्यंत 28 धावा. जिंकण्यासाठी 17 चेंडूंमध्ये 21 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. संघाचा कॅप्टन, टीम लीडर आपण पाहतोय या ठिकाणी ऑन स्क्रीन अजय चौलकर. 8 चेंडूंमध्ये 20 धावांची खेळी त्याच्याकडून साकारित झालेली आहे. जयेंद्र बलकवडे 2 चेंडूंमध्ये 2 धावा त्याने बनवलेल्या आहेत आणि अमित पारकर आत्ताच गोलंदाजीसाठी आलेले आहेत. त्यामुळे अमितला त्याचा अनुभव आणि त्याच वेळेला
कशा रीतीने तो वापर करतोय त्या अनुभवाचा हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. कारण एखादी विकेट टर्न अँड ट्विस्ट देऊ शकते हे अमितला सुद्धा माहिती आहे, मोन्याला सुद्धा माहिती आहे आणि त्या अकॉर्डिंगच मोन्यानी या ठिकाणी अमितला ओव्हर दिलेली आहे. आता ह्या दाखवलेला विश्वास कशा रीतीने सार्थ ठरवला जातोय हे देखील पाहणं फार गरजेचं असणार आहे. थोडंसं स्पीडअप करावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला, नाहीतर शेवटच्या षटकामध्ये एखादा एक्स्ट्रा प्लेअर हा या ठिकाणी घ्यावा लागेल. या वेळचा हा चेंडू स्टंप वरून गेलाय, कदाचित बेल्सला स्पर्श झाला असता परंतु तसं काही घडलेलं नाहीये. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. खराब चेंडू होता, त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. विकेटमध्ये थोडासा कमी बाउन्स प्राप्त झाला होता या चेंडू मागे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय अजय चौलकर थोडासा भुचकाळ्यात पडला होता या चेंडू मागे. अमित पारकर, अजय चौलकर यामध्ये बॅटल. यावेळचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा आहे. एव्हरी डॉट बॉल इज इक्वल टू 6 असं म्हणावं लागेल. गोलंदाजी करणारा संघ आता थोडंसं प्रेशर या ठिकाणी बिल्डअप करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु 2 चेंडूंमध्ये 2 डॉट आलेले आहेत. पण एखादा चेंडू खराब टाकला तर षटकार सुद्धा येऊ शकतो. अजय चौलकर त्याचाच वेट करतोय. या वेळचा हा चेंडू लगातारचे 3 चेंडू डॉट. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात अमित पारकरच्या गोलंदाजीसाठी. एकतर्फी झुंज आणि मी हरण्यासाठी आलेलो नाहीये. माझ्याकडे ती कॅपाबिलिटी आहे आणि मी माझ्या संघाला या अडचणींचा ज्या अडचणी आमच्या वाट्याला आलेल्या आहेत त्या अडचणींचा सामना करून त्या अडचणींवर लाथ मारून आम्ही या विजयाच्या दिशेने वाटचाल करू अशा पद्धतीची गोलंदाजी चाललेली असताना गोलंदाज अमित पारकर अजय चौलकरच्या विरोधामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय 28 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. यावेळचा हा चेंडू लगातारचे आपण पाहतोय 4 चेंडू डॉट टाकलेले आहेत आणि 5 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केलेले आहे. मग या चेंडूवर षटकार आला तर मॅच मध्ये मजा येऊ शकते. कदाचित या चेंडूवर विकेट येऊ शकते. कदाचित हा चेंडू निर्धाव जाऊ शकतो. काय घडणार प्रोबॅबिलिटीज मनामध्ये आहेत, परंतु चेंडू टाकण्यासाठी यावेळचा हा चेंडू पहा यष्ट्यांवरून जातोय. एकदा जोरदार टाळ्या होत्या अमित पारकरच्या गोलंदाजीसाठी. आपण म्हणतो ना यासिन सर, विश्वास हा पानिपतच्या लढाईमध्ये मेला, परंतु दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणं हे काम क्रिकेटच्या खेळामध्ये खेळाडूचं असतं आणि विश्वास कशा रीतीने सार्थ ठरवायचा याचं उत्तम उदाहरण अमित पारकरने या ठिकाणी मैदानामध्ये पेशकश केलेलं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय. जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना बरोबरीमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु एखादा मोठा स्ट्रोक किंवा एखादे 2 मोठे स्ट्रोक या फलंदाजी करणाऱ्या संघाला विजयाच्या दिशेने जवळपास नेऊ शकतात, परंतु एखादी विकेट किंवा 5 ते 6 डॉट बॉल गोलंदाजी करणाऱ्या संघाला या ठिकाणी मॅचच्या जवळ आणू शकते आणि याचमुळे क्रिकेटचा खेळ हा सरण्यासारखा रंग बदलणारा असतो असं म्हटलं जातं. देर इज लॉट्स ऑफ टर्न अँड ट्विस्ट रिमेनिंग इन दिस मॅच असंच म्हणावं लागेल. मैदानामध्ये ड्रिंक्स ट्रॉली गेलेली आहे, त्या ठिकाणी स्ट्रॅटेजीचे एक्सचेंजिंग होणार. कदाचित आता मात्र जो फॉर्म आवश्यक होता, जो टेम्परामेंट आवश्यक होता, जी गरज होती संघ गोलंदाजी करणाऱ्या संघाला, तो आता त्यांना मिळालेला आहे. आता त्यांना स्टार्ट मिळालेला आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावसंख्या आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये विशाल जैतूच्या षटकामध्ये 15 धावा आल्या, तिथे मात्र 1 विकेट जरूर मिळाली होती आणि या षटकामध्ये अमित पारकरने या ठिकाणी 1 धावेचं षटक टाकलंय. त्यामुळे ही मॅच थोडीशी संभ्रमामध्ये पडलेली आहे, परंतु आपण प्रेक्षकांची या ठिकाणी मने जाणून घेऊयात. प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे मोन्या आहे तो कुछ भी संभव आहे, परंतु अजय चौलकर आहे त्या दुसऱ्या बाजूला. तर अजय चौलकरच्या बॅटमधून एखादा मोठा षटकार आला तर कदाचित या मॅचचं चित्र पलटू शकतं. या सर्व गोष्टींचा विचार आपण करतोय आणि तोपर्यंत ड्रिंक्स ब्रेकची समाप्ती होते. आमच्यासोबत धरणे सर आहेत, आमच्यासोबत धनंजय सर आहेत, आमच्यासोबत यासिन सर आहेत, आमच्यासोबत प्रितेश आहे आणि खऱ्या अर्थाने या अलिबाग प्रीमियर लीगचा आनंद लुटण्यासाठी, आनंद घेण्यासाठी आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा अलिबाग प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद देतोय आदरणीय सन्माननीय छोटम शेठ, साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ ज्याने ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि संपूर्ण अलिबाग वासियांना या ठिकाणी मंत्रमुग्ध केलेलं आहे या स्पर्धेमार्फत. कारण अशा पद्धतीचं मैदान, ज्या ठिकाणी ग्रीन लॉन आहे, ज्या ठिकाणी फ्लड लाईट्स आहेत, ज्या ठिकाणी नॅचरल विकेट आहे आणि ज्या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे. गोलंदाजीसाठी आलाय कल्पेश. या कल्पेशवर आता जबाबदारी आहे. 12 चेंडू 21 धावसंख्येची आवश्यकता. पहिला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळलाय. आता यासिन सर बोध घेतलाय मागील सामन्यांमध्ये, कारण मागील सामन्यांमध्ये ज्या गोलंदाजाने तेज तरार गोलंदाजी केले त्यांनी मार खाल्लेला आहे, ज्यांनी कटर स्वरूपाची गोलंदाजी केले त्याला फायदा झालेला आहे. त्यामुळे तशाच पद्धतीचा या ठिकाणी अवलंब करत असताना गोलंदाज कल्पेशने या ठिकाणी पहिला चेंडू
स्विंग पद्धतीचा टाकलाय, ऑफ कटर पद्धतीचा चेंडू लेफ्ट आर्म होती विकेटने. यावेळचा खोलवर टप्प्याचा चेंडू. इट्स ऑल अबाउट स्ट्रॅटेजी. प्रत्येक चेंडू समान टाकला तर फलंदाज तुम्हाला ओळखून त्या चेंडूवर प्रहार करू शकतो. या अकॉर्डिंग या ठिकाणी स्ट्रॅटेजी मध्ये बदल केला आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा टाकला, कारण फलंदाज थोडासा शफल झाला होता. या ठिकाणी स्टंप टू स्टंप गोलंदाजी करणं फायदेशीर ठरलंय गोलंदाजी करणाऱ्या कल्पेश. आणि या ठिकाणी आपण पाहतोय जय हनुमान फकीरपाडा संघाला किट्टू 11 पुरस्कृत जय हनुमान फकीरपाडा संघ, एका बाजूला भोसले वॉरियर्स थेरोंडा संघ. अशा रीतीने यांच्यामध्ये बॅटल आहे. स्वतः कर्णधार या ठिकाणी लगातारचे 5 चेंडू डॉट खेळून आलेले आहे, त्यामुळे त्याच्यावर सुद्धा प्रेशर असेल, परंतु त्या गोष्टी आता मागे सोडाव्या लागतील. आता काहीतरी वेगळं करावं लागेल. यावेळेचा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळून काढलाय. वाह, कॅच ऑफ द मॅच. कम ऑन डीजे मास्टर. वाह, साठी एवढंच म्हणावं लागेल, ज्या मैदानात पराभवाची चर्चा जास्त केली गेली नाही त्याच मैदानात विजयाचा गुलाल उडवायचा आहे आणि तशाच पद्धतीचे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी जोडत असताना आपण पाहतोय. परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेन, कव्हर रिजन मध्ये या ठिकाणी धावत आला, डाईव्ह मारून झेलला पकडलाय आणि संपूर्ण श्रेय पुन्हा एकदा ग्राउंड स्टाफ किंवा छोटम शेटना मी देईन, कारण या ठिकाणी या मैदानावर जो ग्रीन लॉन लावलेला आहे सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी 10 लाखाचा ग्रीन लॉन आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या सन्माननीय छोटम शेट यांच्यासाठी, कारण अशा पद्धतीचं मैदान अलिबाग मध्ये एकमेव आहे, ते जिराड मध्ये आहे आणि ते वापरतोय आपण अलिबाग प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, जिथे धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडू शिल्लक आहेत 9, 20 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाजाच्या नावाचा आम्ही विचार करतोय, रोहित पाटील. अलिबाग कोळीवाडातील हा खेळाडू आहे, याच्याकडे एखादी मॅच फसलेली असेल ती मॅच सोडवण्याची त्याच्याकडे शैली आहे. कल्पेशची गोलंदाजीचा विचार करतोय. यावेळचा शॉट, चेंडू खोटी गेंद, छोटी गेंद, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. क्रिकेट हो या प्यार, टाइमिंग सही तो हर गेंद हो सीमा पार. क्या बढ़िया शॉट लगाया है. रोहित पाटील आल्या आल्या इरादे स्पष्ट करतोय. मॅच अजून संपलेली नाहीये, शर्यत अजून संपलेली नाहीये, मी अजून हरलेलो नाहीये, आत्ताच मैदान आलेलो आहे. अभी तो मैंने स्टार्ट किया है, अभी तो मैंने चालू किया है और बहुत कुछ बाकी है, असं सांगणारा हा फटका होता. परंतु क्षणात विसरून जाणारा मी काही विषय नाहीये आणि एका क्षणात उडून जाणारे मी काही इन्स्टा स्टोरी नाहीये, कारण शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी आपल्या स्लॉट मध्ये आला, त्याला भिरकावला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इक्वेशन चेंज, 8 बॉल 14 रन्स नीड टू विन. यावेळचा लगातारचा दुसरा स्ट्रोक. देयर इज लॉट्स ऑफ टर्न अँड ट्विस्ट इन दिस मॅच रिमेनिंग. कळत नाही आणि अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला तुमच्या चुका सुद्धा कळत नाहीयेत. अनुभवातून या ठिकाणी शिक्षण घेतलंय रोहितने. पाहिलंय की गोलंदाज कशा रीतीने गोलंदाजी करतायत, कोणत्या टप्प्यांवर गोलंदाजी होते, कोणत्या स्लॉट मध्ये गोलंदाजी होते आणि आपल्याला कशा रीतीने फलंदाजी करायची आहे. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 मोठे स्ट्रोक खेळून या सामन्यामध्ये या ठिकाणी विध्वंसकता आणलेली आहे आपल्या खेळीमधून. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू शिल्लक आहे ते 7 आणि धावसंख्या आवश्यक असेल ती 8. अजूनही मॅच महत्वपूर्ण या ठिकाणी चित्रामध्ये बदलित झालेली आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला पाहावं लागेल. रोहित पाटीलला ऑन हॅट्रिक असेल, कल्पेशची खराब गोलंदाजी, त्यावर मोठे फटके मारले जात आहेत. कदाचित अजून एक मोठा फटका येऊ शकतो. फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. खेलना नहीं भूलता, जरा संभल कर गेंद डालना, मुझे मारा हुआ गेंद दोबारा नहीं मिलता.
क्या बढिया बल्लेबाजी. अशा पद्धतीची फलंदाजीची अपेक्षा होती, गरज होती. मच निडेड बॅटिंग बाय रोहित पाटील. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 6, धावसंख्या आवश्यक असेल ते 4. अजूनही मॅच कुठेही गेलेली नाहीये. अजूनही तुम्हाला मेहनत पराकाष्ठा करावी लागेल. ओव्हर करण्यासाठी कोण आलाय तर मोन्या आलाय. तर मोन्याकडे ही कॅपॅबिलिटी आहे, कारण नझीमुल्ला ट्रॉफीमध्ये ज्या पद्धतीने 4 चेंडूंमध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या ना, अमित पारकर चुकीची दुरुस्ती करतोय. एका धावेचं षटक टाकलं होतं, त्यामुळे मोन्याने जबाबदारी दिली ती अमित पारकरला. कदाचित आपल्याला वाटलं होतं, सर्व प्रेक्षकांना सुद्धा वाटलं होतं, मला सुद्धा वाटलं होतं, परंतु दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं. मॅचकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन कशा पद्धतीचा होता, कारण ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाईल की नाही हे प्रश्नचिन्ह मनामध्ये उभे राहिले होते. आणि त्याच वेळेला अमित पारकरने केलेल्या गोलंदाजीमुळे ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत आलेली आहे. शेवटचा षटक टाकण्यासाठी अमित पारकर, वैयक्तिक खात्यातील दुसरं षटक. स्ट्राईक एंडला जयेंद्र बलकवडे 4 चेंडूंमध्ये 3 धावा यांनी बनवलेल्या आहेत आणि अमित पारकरचा आता सामना करावा लागेल. अमित पारकरने मॅच जिंकून दिली तर फार मजा येऊ शकते. फुल टॉस चेंडू यावेळी फाईन लाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. रोहित जबरदस्त बल्लेबाजी, दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होते. एका ठिकाणी असं वाटलं की धावसंख्या बहुतेक 2 ओव्हरमध्ये 5 चेंडू डॉट आले, त्यानंतर पण मध्ये समोर दिसत होतं. आणि आपण मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फलंदाजी, कसं वाटलं खेळताना? एवढा काय प्रेशर नव्हता. अशा मॅचेसला खूप वेळ आलेले आहेत माझ्यासमोर, त्यावेळेला मी असा कधी निघतात कधी नाही निघत, यावेळेला परफॉर्मन्स चांगला झाला म्हणून ही मॅच निघाली. बॉल एकदम क्लीन दिसतो ना एकदम? हां, बॉल एकदम क्लीन दिसतो, कारण इंटरनॅशनल फ्लड लाईट असल्यामुळे ते बॉल एकदम क्लिअर सीन होतं. थँक्यू, बेस्ट ऑफ लक. मॅन ऑफ द मॅचला आपण वळूया. मॅन ऑफ द मॅच आहे, मॅन ऑफ द मॅच असणार आहे ज्याने पहिल्या सत्रामध्ये अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. 2 ओव्हर टाकले, त्यामध्ये 4 विकेट्स घेतल्या आहे. वैभव आंबुकर, मॅन फ्रॉम चौल. भोसले वॉरियर्स थेरोंडा संघासाठी अप्रतिम गोलंदाजी केले, धावा रोखण्यामध्ये यशस्वी झालाय. त्यामुळे भोसले वॉरियर्स थेरोंडा संघाचा वैभव आंबुकर ठरतो या सामन्याचा. वैभव या ठिकाणी यायचे. वैभव थोरंडे संघाचा वैभव या ठिकाणी यायचे. वैभव बॉलर्स, वैभव